अत्यंत महत्त्वाची अशी परीक्षेला विचारली गेलेली एक्झाम्पल्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतले. तेव्हा कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ वॉच करा, कारण पुढच्या व्हिडिओ जेव्हा आपण बनवणार आहोत तेव्हा त्या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कशा प्रकारचे एक्झाम्पल्स परीक्षेला विचारले जातात, काही प्रिव्हियस इयर्स एक्झाम्पल्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. तर चला सुरुवात करूया. फार वेळाचा नाही, छोटासा व्हिडिओ आहे, फार वेळ लागणार नाही संपवायला. तर चला सुरुवात करूया. हे आपलं पहिलं एक्झाम्पल पहा. मी या ठिकाणी काही फॉर्म्युले दिलेत तुम्हाला, पदावलीचे काही फॉर्म्युले, हे नक्की आपल्याला माहिती पाहिजेत. याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता. आता या ठिकाणी पहा, एक्स आणि वायचा वापर करून हे फॉर्म्युले तयार केलेत पदावलीचे, परंतु याऐवजी दुसरे पण लेटर घेता येतात. ए आणि बी चा वापर करून पण फॉर्म्युले तयार केले गेले आहेत. पी आणि क्यू चा वापर करतात, त्यामुळे असे लेटर काही फिक्स असतात असं काही नाहीये. तर या ठिकाणी एक्स वायचा फॉर्मॅट वापरलेला आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे फॉर्म्युले तुमच्याकडे घेऊ शकता. पहा 1 ते 6, त्यानंतर पुढचा एक पहा आपण घेतलेला आहे, हा एक असेल. त्यानंतर एकूण 18 फॉर्म्युले घेतलेत आपण. हा एक पोर्शन घेऊ शकता तुम्ही, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 7 ते 12 इथे असे 12 फॉर्म्युले दिलेत पदावलीचे फॉर्म्युले. एक्स प्लस वाय घन असेल, एक्स मायनस वाय घन असेल, पुन्हा एक्स घन अधिक वाय घनचा हा छेद असेल. तर याप्रमाणे अति महत्वाचे असतात की जे तुम्ही यापूर्वी पण अभ्यासले असतील नक्कीच, मला खात्री आहे. आता यानंतर पहा 13 ते 18 फॉर्म्युले आपण या ठिकाणी घेतलेत. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही, बरोबर आहे. तर आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. एक्झाम्पलमध्ये आज याचा वापर कमी आहे, थोडे आपण बेसिक काही एक्झाम्पल्स घेतले, पण पुढच्या काही एक्झाम्पलमध्ये आपण याचा जास्त वापर कसा होईल असे काही एक्झाम्पल आपण निवडणार आहोत. तर चला सुरुवात करूया. चला ते एक्झाम्पल नंबर 1 पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 1, पहा आता बॉडमासवर आधारित हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. पहा तर काय करता येईल, पहा 12 अधिक 52 भागिले 13 गुणिले 9 गुणिले 2. पहा 13, आता इथे सॉरी, इथे आपल्याला अधिकचं चिन्ह घ्यावं लागेल. इथे आपण अधिकचं चिन्ह घेऊया. इथे आपल्याला अधिक दिलेलं आहे उदाहरणामध्ये. आतापर्यंत 5 वेळा हे एक्झाम्पल विचारले गेले. लातूर पोलीस शिपाई भरती असेल, नागपूर ग्रामीण पोलीस भरती असेल, त्याचप्रमाणे वाशिम पोलीस भरती आहे. 2012-13 मध्ये एक्झाम्पल विचारले गेले. तर हे एक्झाम्पलसाठी आपल्याला वापरायचं आहे बॉडमास रूल. बॉडमास कसा वापरता येईल पहा. ब्रॅकेट ऑफ, तर याच्यामध्ये ब्रॅकेट नाहीये. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन याप्रमाणे आपण जाणार आहोत. तर चला आधी आपण डिव्हिजन करून घेऊया. 13 4 जा 52, म्हणजे इथं 4 आले. पहा याच्यानंतर आपण करणार आहोत गुणाकार, पण 9 दुने 18 आले, बरोबर. आता आपण करणार आहोत बेरीज. इथे वजाबाकी दिलेलीच नाहीये. 12 अधिक 4 अधिक 18, तर अशा प्रकारचे उदाहरण असेल. 12 आणि 18 30, 30 आणि 4 34, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल पहा. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल याच्यामध्ये पण आपण बॉडमास रूल वापरणार आहोत. हे सुद्धा एक्झाम्पल खूप वेळा परीक्षेला विचारले गेले पहा. तर आपण काय दिले पहा, 10 भागिले 5 गुणिले 4 वजा 10 अधिक 15 अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. तिथे पर्याय नाही आले तर ठीक आहे, आपण बॉडमास रूलचा वापर करूया. बॉडमास रूल प्रमाणे आधी येईल डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन. आता 5 2 जा 10, इथे आन्सर आलो 2. नंतर मल्टिप्लाय करा त्याला, 2 4 जा 8, म्हणजे आपलं आन्सर आलं 8 इथपर्यंत.
आता पुढे करावी लागते. डिव्हिजन झाली, मल्टिप्लिकेशन झाली, आता ऍडिशन नंतर सबट्रॅक्शन. आता 8 मध्ये 15 ऍड करावं लागेल, ऍडिशन 15 प्लस 8 23. आता सबट्रॅक्शन 23 मायनस 10 13 उत्तर येईल. म्हणजे या एक्झाम्पलचा आन्सर येईल आपलं 13. हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. आता इथे बॉडमास्टर रूल आपण वापरणार आहे. पहा काय 2 + 2 × 4 डिवाइड बाय 2 प्लस 1 × 2 - 3. पहा बॉडमास रूल प्रमाणे आधी ब्रॅकेट येतो, पण यामध्ये ब्रॅकेटच नाही. मग आपण डिव्हिजनचा आधी विचार करूया. डिव्हिजन पहा आपल्याला या ठिकाणी दिसते. 2 2 जा 4 म्हणजे या ठिकाणचा भागाकार येईल 2. आता आपण पुढे गुणाकाराचा विचार करूया. पहा आता गुणाकारामध्ये इथे या ठिकाणी गुणाकार आहे. 2 1 जा 2 राईट, म्हणजे डिवाइड झालं, मल्टिप्लाय झालं. आता ऍडिशन नंतर सबट्रॅक्शन. मग आता बेरीज वजाबाकी इकडे जायचंय ना आपल्याला. हा आता इथे एक मल्टिप्लायचं साईन आहे. पहा इथे ही एक करून घ्यावी लागेल आपल्याला. 2 × यांचं आन्सर आपलं 2 आलं, तर 2 × 2 होईल, 4 होईल. पहा हे आन्सर होईल 4. म्हणजे आता आपल्याकडे काय आहे पहा, हा 2 आहे एक्झाम्पल मध्ये, नंतर हे प्लसचं साईन, हा आला 4, हा 4 कुठपर्यंत आलाय, इथपर्यंत कॅल्क्युलेशन घेतलेले आपण जवळपास. पुन्हा हे प्लसचं साईन, नंतर 2 1 जा 2 आलेला आहे आन्सर आपलं, पुढं -3 आलाय. काम सोपं आहे पहा. 6 + 2 8 8 - 3 5. आन्सर आपलं 5 येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. पहा आपलं चौथा पर्याय कट झाला या ठिकाणी, काय हरकत नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. पुढचं एक्झाम्पल. मग हे सुद्धा एक्झाम्पल सोपं आहे, पण खूप वेळा विचारले. आतापर्यंत 7 वेळा हे एक्झाम्पल विचारले गेले. नक्कीच आपण याचा विचार केला पाहिजे. 7 × 8 + 4 × 9 + 5 × 6. बरेचसे मुलं इथे ऍडिशन करायची आधी का मल्टिप्लाय करायचं कन्फ्युज होतात, त्यामुळे नक्कीच एक्झाम्पल त्यामुळे दिला असणार आहे. पहा कारण इथे आपण अगोदर मल्टिप्लायचा विचार केला पाहिजे. पण बरेचसे मुलं इथं काय करत असले पाहिजेत की 8 + 4 करणार किंवा 7 8 जा करणार, त्यात 4 ऍड करणार, पुन्हा 9 ने मल्टिप्लाय करणार, पुन्हा 5 ऍड करणार, पुन्हा 6 ने मल्टिप्लाय करणार, असं सिक्वेन्स ते करत असले पाहिजेत. बॉडमास रूल माहित नसेल तर. आणि त्यामुळेच हे एक्झाम्पल आतापर्यंत 7 वेळा विचारले गेले, त्याच कारण असतो. तर इथे आपल्याला आधी काय करायचे, 3 मल्टिप्लिकेशन आधी करायचे. 7 8 जा 56, पुन्हा 9 4 जा 36 आणि 5 6 जा 30. या तिघांची ऍडिशन करायची, आन्सर येऊन जाईल. काय ते आन्सर 6 + 6 12, नंतर 6 + 5 11 112 आन्सर येईल. पहा आपलं 112. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पहा दोन संख्यांच्या बेरजेची चौकट शब्द आला. इथं चौकट नाही तर चौपट. दोन संख्यांच्या बेरजेची चौपट 112 आहे. चौपट 112 आहे. त्या दोन संख्येपैकी एक संख्या 15 आहे, तर दुसरी कोणती, असा प्रश्न आहे. SRPF 8 मुंबई पोलीस भरती 2024 मध्ये, रायगड शिपाई पोलीस भरती मध्ये पण हे एक्झाम्पल विचारले गेले. महत्वाचं एक्झाम्पल आहे. नक्कीच फार अवघड नाहीये, परंतु नक्कीच विचार करायला लावणार आहे. चौपट 112 आहे ना, तर आपण एकपट काढूया. एकपट महत्वाची आपल्याला. एकपट काढायची असेल तर 112 ला आपल्याला 4 ने भागावं लागेल. 4 2 8, 3 उरले, 4 8 32. एकपट आली 28. म्हणजे एकपट म्हणजेच काय, दोन संख्यांची बेरीज आता 28 आहे, लक्षात घ्या. त्यापैकी एक संख्या आपल्याला 15 दिली, दुसरी काढायची, तर यातून 15 वजा करावे लागतील. दुसरी संख्या आली 13. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पहा
चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. हा एक्झाम्पल मध्ये मला प्रिंटिंग मिस्टेक वाटते, त्याच्यामध्ये आपण थोडासा चेंज करूया. चेंज काय करता येईल पहा. हा छेदामध्ये चेंज जाणवतो, वरती काही गरज नाहीये. 0.72 गुणिले 0.72 गुणिले 0.72 3 वेळा आलाय, तर यासाठी एक लेटर मानूया आपण, एक्स मानूया. पहा एक्स इंटू एक्स इंटू एक्स, हा जो 0.72 आहे त्याला आपण एक्स मानूया, आणि 0.28 ला आपण वाय मानूया. बरोबर आहे. त्यावरती पहा 0.72 3 वेळा आलाय, म्हणजे एक्सचा घन होईल तो, अधिक आधी ते 0.28 ला आपण वाय मानले, म्हणजे तो वायचा घन आहे. छेदामध्ये पहा, आपण छेदामध्ये थोडासा बदल करणार आहे. हा जो कंस आहे ना, हा कंस आपण ओपन करणार आहे. या कंसाची गरज नाहीये, लक्षात घ्या. कंस नकोय तर ती ऍडजस्टमेंट होईल. म्हणजे काय येईल पहा खाली, 0.72 गुणिले 0.72, त्यानंतर वाजा चिन्ह येईल 0.72 गुणिले 0.28, आणि नंतर अधिकचं चिन्ह येईल 0.28 गुणिले 0.28. म्हणजे आम्ही काय केलंय पहा, की मधले दोन कंस काढून टाकलेत आणि हाय तसं लिहिलंय. ही नक्की प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर मग आता इथे खाली काय होईल पहा, याला जर एक्स आपण घेतलेला आहे वरती, एक्स वर्ग वाजा एक्स वाय अधिक वाय वर्ग होईल. इथे वरती आहे आपल्याकडे एक्स घन अधिक वाय घन, छेदामध्ये पहा एक्स वर्ग, पुढे तर वाजा एक्स वाय अधिक वायचा वर्ग. पहा हे जर आपण सोडवलं, तर आपल्याला फक्त उत्तर मिळतंय एक्स अधिक वाय. आणि याच्या विस्तारामध्ये पाहूया आपल्याकडे हा फॉर्म्युला दिलाय की नाही, आपण घेतलेला आहे की नाही. हा घेतलेला आहे पहा या ठिकाणी, पदावली हे पहा, ही पदावली, हिचा विचार करा. हे पहा 9व्या नंबरचं पहा, ही 9वा फॉर्म्युला, एक्स घन अधिक वाय घन, पहा एक्स घन अधिक वाय घन, खाली एक्स वर्ग वाजा एक्स वाय अधिक वाय वर्ग, एक्स वर्ग वाजा एक्स वाय अधिक वाय वर्ग. बरोबर आपलं उत्तर मिळतं एक्स अधिक वाय उत्तर मिळालं आपल्याला. लक्षात घ्या, या पदावल्या जर पाठ असतील तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे आपल्याकडे उत्तर आलं एक्स अधिक वाय, मग यातला एक्स म्हणजे काय 0.72 आणि वाय म्हणजे काय 0.28. याचं उत्तर येईल पहा 72 आणि 28 किती झाले 80 100, 100 मध्येच एक उत्तर आलं फक्त 1.00, म्हणजेच एक उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल पहा, पर्याय क्रमांक 4. आता एक एक्झाम्पल घेऊया, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे अजून, लास्ट एक्झाम्पल लावू. पहा हे एक्झाम्पल तुम्ही तोंडी पण सोडू शकता. काय दिले पहा आपल्याला, 5चा शून्यवा घात गुणिले 6चा शून्यवा घात गुणिले 7चा शून्यवा घात. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक नावाचा एका या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलाय, त्यामध्ये मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे. घातांक जर 0 असेल तर किंमत किती असते. पहा वरती गुणाकार दिलाय, खाली बेरीज दिली, परंतु महत्वाचा आपल्याला हा रूल वापरायचा, ए चा शून्यवा घात बरोबर 1 हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर किंमत मात्र 1 येते. तसं या ठिकाणी मी फॉर्म्युला दाखवण्यासाठी ए वापरलाय, ए चा शून्यवा घात बरोबर उत्तर येईल 1. याच्या ऐवजी एक्स वापरा, काय वापरायचं ते वापरा. कोणती संख्या असेल घातांक जेव्हा 0 असतो तेव्हा किंमत मात्र 1 येते. तसं या ठिकाणी पहा
गुणाकार आहे 1 गुणिले 1च उत्तर येईन आपलं. 1चा किती वेळा गुणाकार करा उत्तर 1च येणार आहे. छेदामध्ये पहा इथं अधिकचं चिन्ह आहे 1+1+1 म्हणजे खाली आले 3 हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं उत्तर येईल 1/3. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. चला अशी काही एक्झाम्पल्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. कशा प्रकारे एक्झाम्पल विचारले जातात पदवल्यावर आधारित. आता या ठिकाणी मी जे काही तुम्हाला एकूण 18 फॉर्म्युले दिलेत यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.